महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी खडकी परिसरात समता महिला बचत गटाच्या वतीने रोजगार मंदिरचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उत्साहात करण्यात आला। या उपक्रमामागे समताचे काकासाहेब कोयटे व सौ सुहासिनी कोयटे यांचा पुढाकार असून कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे। नगरपालिका निवडणुकीदरम्यान महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने उचललेले हे पहिले ठोस पाऊल मानले जात आहे। रोजगार मंदिरचा शुभारंभ समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादप्पा काका कोयटे व सौ सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले। या उपक्रमाच्या माध्यमातून अगरबत्ती, कापूर तसेच विविध प्रकारची 50 पेक्षा अधिक उत्पादने तयार केली जाणार आहेत। खडकी परिसरातील महिलांना उत्पादन प्रक्रियेची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली। तसेच ज्या महिलांना घरातून व्यवसाय करण्याचा आहे त्यांना घर बसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागात अशा प्रकारची रोजगार मंदिरे सुरू करण्याचा मानस समता परिवाराचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी व्यक्त केला आहे। प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे या महिला मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून महिलांना सक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत। त्यांच्या या विचारांना चालना देत पुढील काळात अशा रोजगार मंदिराची उभारणी अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येणार असल्याचा मानस समता महिला बचत गटाचा असल्याचे मत काकासाहेब कोयटे व सुहासिनी कोयटे यांनी व्यक्त केले आहे। यावेळी समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे, माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, संदीप कपिले, सोमेश आढाव, सामाजिक कार्यकर्ते महेश गोसावी, संदीप जगजाप, व्यवस्थापक विजय गोयल तसेच राष्ट्रवादी महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा रेखा जगताप यांच्यासह खडकी परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। शहरामध्ये आपले लोकप्रिय आमदार आशुतोषदादा काळे यांनी महिलांच्या हाताला रोजगार देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। त्या आश्वासनापूर्तीला या ठिकाणी आज सुरुवात होत आहे। सर्वप्रथम या खडकी म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांना या ठिकाणी रोजगार देण्यासाठी रोजगार मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे। या ठिकाणी अगरबत्ती तयार करण्याचे मशीन लावण्यात आलेले आहेत आणि या मशीनच्या माध्यमातून या प्रभागातील 25 ते 30 महिलांना रोजगार मिळणार आहे। आणि यानंतर सुद्धा ज्या ज्या महिलांची वेगवेगळे व्यवसाय करायची इच्छा असेल तो व्यवसाय आशुतोषदादांच्या माध्यमातून कोपरगाव शहरामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे। याच प्रभागात नव्हे, ज्या ज्या प्रभागामध्ये महिलांची अशा प्रकारचे व्यवसाय करण्याची इच्छा असेल त्यांनी माननीय आशुतोषदादा काळे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा। त्या भागामध्ये असे हा अगरबत्ती तयार करायचाच नव्हे, जवळपास 50 प्रकारचे व्यवसायाचे रिपोर्ट किंवा व्यवसाय प्लॅनिंग आमच्याकडे तयार आहे। त्या महिलांना त्या भागात तो व्यवसाय उपलब्ध करून देण्यात येईल। आणि आशुतोषदादांप्रमाणे प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्यवती पुष्पाताई काळे यांची सुद्धा बऱ्याच वर्षापासूनची अशा प्रकारची मनीषा होती। ती पुष्पाताईंची मनीषा पूर्ण करण्याचं काम सुहासिनी कोयटे या करणार आहेत। गावातल्या सगळ्या महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय आमदार आशुतोष दादा काळे व चैताली काळे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून काका कोयटे यांच्या समता बचत गटाच्या तर्फे इथे आपला अगरबत्ती कारखाना उभारण्यात आलेला आहे। तर हा महिलांना रोजगार मिळवण्यासाठी यांनी केलेला खूप मोठा उपक्रम आहे। काका कोयटेंनी आणि आशुतोष दादांनी आपल्याला शब्द दिला होता की महिलांसाठी रोजगार मिळवण्यासाठी काहीतरी आपण करू। त्यातून त्यांनी आज खडकी येथे अगरबत्ती व्यवसाय चालू करून महिलांना एक रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून दिली आहे। तसेच यातून महिलांना खूप आनंद झालेला आहे। आज इथे मोठ्या प्रमाणात महिला येऊन त्यांनी आपला सहभाग दाखवला व आनंद पण दाखवला आहे की एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांनी दिलेला शब्द पाळला व रोजगार उपलब्ध करून दिला। याबद्दल त्यांच्या खूप मनापासून आभार व्यक्त करते। आणि तुम्ही बघू शकता महिला काळे यांच्या बचत गटातून पण त्यांच्या सहकार्यातून व बचत गटातून अनेक असे काम ते करत आहेत। त्यातीलच एक असं काम आहे जे त्यांनी आज इथं चालू केलेलं आहे। त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी हा रोजगार दिल्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद। आपल्या कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोषदादा काळे यांच्या माध्यमातून आणि चैत्रालीताई काळे यांच्या माध्यमातून समता महिला बचत गट काकासाहेब कोयटे यांनी आज आपल्या इथे अगरबत्ती कारखान्याची जी सुरुवात केलेली आहे त्याला इथे खूप साऱ्या प्रचंड
संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि विशेषतः काकांचे आणि आशुतोष दादांचे मनापासून आभार मानते.